चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट असं देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवासाठी फळ देणं हे खूप अद्भुत अशा प्रकारची गोष्ट आहे. हालेलुया. आणि देवासाठी फळ देण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाला अंतःकरणामध्ये साठवून ठेवावं लागेल. तोपर्यंत तुम्ही देवासाठी कोणत्याही प्रकारचं फळ उत्पन्न नाही करू शकत. कारण देवासाठी फळ देणं यासाठीच परमेश्वराने आपल्याला त्याची वचनं ऐकवलेली आहेत आणि त्याची वचनं आपल्या कानावरती ज्यावेळेस पडतात त्याची इच्छा असते की केवळ आपण ती ऐकून सोडू नये, तर ती आपण हृदयात साठवून ठेवावी आणि त्याला धरून ठेवावं आणि धीराने आपण फळ देत जावं. हालेलुया, हालेलुया. आणि त्यासाठी परमेश्वराने ती वचनं जी आहेत ती आपल्याला ऐकवलेली आहेत आणि त्या वचनांना तो साठवू इच्छितो, तो जतन करून ठेवू इच्छितो किंवा त्याची इच्छा आहे की आपण त्याचं संरक्षण करावं, त्या वचनांचं संरक्षण करावं. हृदयामध्ये ते आपण चोरून नेऊ देऊ नये, सैतानाला काढून घेऊन देऊ नये किंवा त्याची वाढ जी आहे ती खुंटू देऊ नये किंवा त्याच्यामध्ये जी अडखळ आहे, जे काटे असतील किंवा ज्या गोष्टीमुळे त्याची वाढ खुंटते त्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला करून त्या वचनांसाठी वाट मोकळी करून द्यावी, त्या वाढीसाठी वाट मोकळी करून द्यावी. कारण जर वाढ होईल तर त्याला फळ येते आणि समजा जर वाढ होणार नाही तर त्याला फळ येणार नाही. आणि मग फळ येण्यासाठी वाढ होणं आवश्यक आहे आणि वाढ होण्यासाठी ती रुजणं आवश्यक आहे, ती साठवून ठेवणं आवश्यक आहे, त्याचं जतन करणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस दाखले द्यायचा ज्या वचनांच्या विषयी किंवा या सगळ्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये त्या वचनांच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारची दाखले त्याने दिलेली. आणि एक दाखला आपण पाहतो बायबलमध्ये, लूक शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय. लुकाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनापासून आपण वाचतो, 25 ते 27 मी वाचतो. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो, एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायल लोकांमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेशाच्या काळी इस्रायलात पुष्कळ रोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू ख्रिस्तानी सभास्थानामध्ये शिकवत असताना 2 दाखले या ठिकाणी दोन लोकांचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पहिलं उदाहरण आहे सारफत येथील विधवेचं आणि दुसरं उदाहरण आहे सूर्याचा नामान जो आहे, जो कोडी होता पूर्वी आणि नंतर शुद्ध झाला अलिशाद्वारे, त्या व्यक्तीचं उदाहरण आहे. आता येशू ख्रिस्त या दोघांचं उदाहरण देत असताना काही गोष्टी तो त्याच्या अगोदर आणि त्याच्या नंतर सुद्धा बोललेला आहे आणि त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे. कारण बऱ्याच वेळेस देवाला फळ मिळण्यासाठी आपण माणसाच्या अंतःकरणाकडे किंवा त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या विचारांच्याकडे पाहत नाही, पण देव मात्र त्याच्या कृतीकडे न पाहता जास्त करून त्याच्या अंतःकरणातल्या गोष्टीकडे पाहतो. अंतःकरणात जे साठवलेलं आहे, जे जतन करून ठेवलेलं आहे त्या गोष्टीकडे पाहतो. विधवा जी आहे ती सारफत येथील विधवा होती. आता त्या काळामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये इस्रायल राष्ट्रामध्ये बऱ्याच विधवा असतील आणि बरेच लोक सुद्धा त्या ठिकाणी असतील की ज्यांच्याकडे एलियाला पाठवण्यात येऊ शकला असतं किंवा एलिया त्या ठिकाणी जाऊन आपलं अन्न मिळवू शकला असता. आणि ज्या व्यक्तीकडून अन्न मिळवत आहे ती व्यक्ती एलियाच्या द्वारे आणि देवाकडून आशीर्वादित झाली असती. पण देवानी त्याला राजाकडे पाठवलं नाही, देवानी त्याला एका श्रीमंत कोणत्याही माणसाकडे पाठवलं नाही, ज्याच्याकडे संपत्ती होती, ज्याच्याकडे साधनं होती, ज्याच्याकडे सर्व काही गोष्टी होत्या त्याच्याकडे त्याला पाठवलं नाही आणि इस्रायल राष्ट्रामध्ये सुद्धा पाठवलं नाही, तर सारफत येथील विधवेकडे त्याला पाठवलं. हालेलुया. आणि ही गोष्ट गांभीर्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे पाठवलं ज्या व्यक्तीकडं ती व्यक्ती मात्र अशा प्रकारचं हृदयाची होती की एलिया बोलल्यानंतर तिचं हृदय जे आहे ते डायरेक्ट रीतीनं देवाच्या गोष्टीशी कनेक्ट झालं, देवाच्या सामर्थ्याशी कनेक्ट झालं किंवा देवाच्या ज्या उद्देशाने एलियाला परमेश्वराने पाठवलं होतं तिच्याकडे तो उद्देश तिच्या घरामध्ये जाऊन सफल झाला. हालेलुया. पण ज्या वेळेस
जर समजा तिला राजाकडे, अहाब राजा त्या ठिकाणी होता एलियाच्या काळामध्ये, इश्बेल राणी होती त्या काळामध्ये, आणि अहाब राजाकडे पुष्कळ संपत्ती होती, पुष्कळ गोष्टी होत्या, आणि पुष्कळ त्या ठिकाणी असलेलं सर्व काही साधन होती, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी होत्या. पण अहाबाकडे एलियाला पाठवलं गेलं नाही. तर एलियाला एका कपलक अशा, म्हणजे जिच्याकडे आता एकच भाकरी करण्यापुरतं जे पीठ आहे, ते भाकरी करण्यापुरतं जे पीठ आहे ते पीठ असणाऱ्या व्यक्तीकडे पाठवलं. हालेलुया. आणि अशा व्यक्तीकडे पाठवले असताना एलिया सुद्धा आपल्या मनामध्ये विचार करत असेल की देव कदाचित मला एखाद्या श्रीमंत, एका अरबपती, करोडपती माणसाकडे पाठवेल आणि त्या ठिकाणी माझी भाकरी जी आहे उत्तम रीतीने मला मिळू शकेल, आणि मी केवळ भाकरच मिळणार नाही तर मडर मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ज्या गोष्टी आवश्यक आहेत जगण्यासाठी त्या गोष्टी मिळतील. पण देव मात्र अशा व्यक्तीकडे त्याला पाठवतो की जिचं हृदय चांगलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव श्रीमंत माणसाकडे त्याची श्रीमंती पाहून प्रीती करत नाही, किंवा त्याच्याकडे ते पाहून त्याच्याकडे देवाच्या सेवकाला नाही पाठवत, किंवा ते पाहून देवाची वचनं त्याच्यापर्यंत येत नाही, देवाची आज्ञा ते पाहून त्याच्यापर्यंत येत नाही. तर देवाची आज्ञा, देवाचा सेवक, देवाचं सामर्थ्य हे हृदय पाहून येत असतं. हालेलुया. आणि म्हणूनच त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या दोघांचं उदाहरण देतो. येशू ख्रिस्ताने खूप कमी लोकांचं उदाहरण नवीन करारामध्ये दिलेलं आहे, आणि जुन्या करारातून खूप कमी लोकांच्या विषयी तू बोलतो, आणि त्यापैकी हे दोघ जण आहेत. एक नामान असेल जो सूर्याचा नामान होता, आणि तो तर इस्रायली सुद्धा नव्हता, तो इस्रायल राष्ट्रामध्ये राहणारा सुद्धा नव्हता. पण त्याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने देत असताना त्याच्या हृदयाकडे पाहून येशू ख्रिस्ताने त्याचं उदाहरण दिलेलं आहे. हालेलुया. जर समजा इस्रायल राष्ट्रामध्ये कुठल्या विधवेकडे किंवा कुठल्या व्यक्तीकडे जर एलियाला पाठवण्यात आलं असतं तर एलिया तर परिचित व्यक्ती होता, एलिया तर त्याच्यासाठी खूप परिचित होता. अरे हा काय संदेश आहे, हा काय देवाचा सेवक आहे, आणि मग हा त्याची सोय केली देवाने, कावळ्याद्वारे त्याला अन्न मिळालेलं आहे, आता मी त्याला काही देण्याची गरज नाही. उलट त्या विधवेनं त्यालाच उत्तर दिलं असतं, अरे कावळा बंद झाला वाटतं म्हणून आज माझ्याकडे आला. पण विधवा जी आहे तिला कावळा पण ठाऊक नव्हता, तिला देव त्याची कशी गरज पूर्ण करतो हे सुद्धा तिला ठाऊक नव्हतं, काहीच तिला ठाऊक नव्हतं. सारपत येथील विधवेला या काही गोष्टी ठाऊक नव्हत्या, पण तिला हे ठाऊक होतं की हा संदेश आहे, हा देवाचा माणूस आहे, आणि या देवाच्या माणसाद्वारे माझं जीवन आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. तिच्या अंतःकरणामध्ये असं काहीतरी होतं की जे देवाला दिसलं, एलियाला सुद्धा दिसलं नाही आणि जगातल्या कोणाला दिसलं नाही. हालेलुया. आणि ते देवाला दिसलं होतं, देवाने ते पाहिलं होतं, आणि म्हणून तर एलियाला देवाने सारपत येथील विधवेकडेच पाठवलं होतं. हालेलुया. दुसरं कुणाकडेही पाठवलेलं नव्हतं. आजच्या काळामध्ये जर अशा प्रकारे देवाच्या सेवकाला किंवा देवाच्या व्यक्तीला जर पाठवण्यात येईल तर सर्वात प्रथम बाकीच्या सगळ्या गोष्टीचा हिशोब केला जाईल की असंच का, तसंच का, आणि मग माझ्याकडेच का, आणि मीच का, आणि असं बरंच काही प्रश्न असतील आपल्या अंतःकरणामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या हृदयामध्ये. त्या ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी येशूने उदाहरण दिलं त्या ठिकाणी सुद्धा असे बरेच प्रश्न होते, आणि शास्त्री पुरुषांसमोर ज्यावेळेस ही उदाहरण दिली गेली त्यावेळेस बायबल असं सांगतं त्या ठिकाणी की त्या सगळ्यांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. ते सगळेजण संतापले आणि त्यांच्या हातामध्ये दगड होते आणि ते त्याला मारण्यासाठी पाहत होते. का? तर कारण का आमच्या हृदयातल्या गोष्टीविषयी हा बोलतोय. हालेलुया. आज लोकांच्या हृदयाविषयी बोलायचं नाहीये, अंतःकरणातल्या गोष्टीविषयी बोलायचं नाही. पण बायबल ज्यावेळेस वचनाविषयी काही शिकवतो ना त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने ते सांगतं की देवाचं वचन आपल्या हृदयातल्या विचारांचं परीक्षण करतं. हालेलुया. काय करतं ते? परीक्षण करतं. बाजूला सांगा, देवाचं वचन हृदयाचं परीक्षण करतं. आणि हृदयाचं परीक्षण करत असताना देव ज्यावेळेस तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो, देव ज्यावेळेस तुम्हाला फळं देऊ इच्छितो, तुमच्या जीवनामधून काहीतरी प्रोड्यूस करू इच्छितो किंवा निर्माण करू इच्छितो, तर हृदयाला ठीक केल्याशिवाय त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं कार्य केल्याशिवाय तो कार्य करणार नाही. हालेलुया. आता सारपत येथील विधवेला देवाला आशीर्वादित करायचं होतं, आणि सारपत येथील विधवेला आशीर्वादित करण्याचा मार्ग देवाने काय निवडलेला होता की एलिया जाईल तिच्याकडे, एलिया तिला भाकर मागेल, आणि भाकर दिल्यानंतर ती आशीर्वादित होईल, आणि सारपत येथील विधवा आणि तिचा मुलगा, तिचं संपूर्ण कुटुंब कोणत्याही प्रकारे त्या दुष्काळामध्ये नाश पावणार नाही. हालेलुया. 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 जे देवाला ज्यावेळेस तुमच्या मधून काहीतरी निर्माण करायचं असतं, देवाला ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करायचं असतं, त्यावेळेस तो तुमच्या कृतीकडे न पाहता, कारण कृती ही नेहमी हृदयातून येते, लक्षात घ्या, आणि त्यावेळेस तो हृदयाकडे पाहतो, अंतःकरणाकडे पाहतो. लोकांना भले इथे दिसत नसेल, लोकांना एक भले इथे लक्षात येत नसेल, पण एक गोष्ट मात्र आहे की सारपत येथील विधवेला
पाठवत असताना, तिला आशीर्वादित करण्याचा देवाच्या मनामध्ये विचार असताना देवाने ती प्रक्रिया केली आणि एलियाला पाठवलं. आणि एलियाला पाठवल्यानंतर देवाने असं काही कार्य त्या ठिकाणी केलं की दुष्काळ होता, सगळं काही होतं, पण त्या सगळ्यांच्या मध्ये मात्र ती आणि तिचा मुलगा जिवंत राहील. हालेलुया. देवानं तिच्यासाठी आशीर्वादाचा एक मार्ग तयार केला. देवानं तिच्यासाठी एक आनंदाचा किंवा देवासाठी काहीतरी निर्माण करण्याचा मार्ग तयार केला होता की 1000 वर्षानंतर येशू ख्रिस्त त्या सारफत येथील विधवेचं उदाहरण सांगणार. हालेलुया. कित्येक तरी वर्षानंतर येशू ख्रिस्ताने सारफत येथील विधवेचं उदाहरण इस्रायल लोकांना सांगितलं आणि देवाने हे सांगितलं की दुसऱ्या कोणाकडे नाही पाठवलं, पण तिच्याकडे पाठवलं, कारण तिचं हृदय उत्तम होतं. आणि या ठिकाणी ज्यावेळेस हे सगळे लोक ऐकत होते त्यांच्या अंतःकरणाचं परीक्षण त्यांनी केलं, कारण येशू जे शब्द बोलत होता ते शब्द हृदयाला आतमध्ये लागत होते. हालेलुया. आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताच्या शब्दांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये अग्नी पेटवला आणि ती अग्नी सारफत येथील विधवे सारखा विचार करणारी अग्नी नव्हती, तर येशूच्या विरोधात विचार करणारी अग्नी. हालेलुया. आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस आपण देवाचं वचन भरतो, देवाच्या सामर्थ्याला भरतो, त्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टींचा विचार करायला हवा की ज्यावेळेस सारफत येथील विधवेचं उदाहरण किंवा नामान, सूर्याचं नामान जो आहे त्याचं उदाहरण ज्यावेळेस येशू देतो, त्यावेळेस आपण त्या उदाहरणाकडे पाहत असताना, आपण त्या गोष्टीकडे पाहत असताना, त्या शब्दांच्याकडे पाहत असताना आपल्या अंतःकरणामध्ये वारंवार या गोष्टीचं परीक्षण आपण करायला हवं की माझ्या अंतःकरणामधून देव जे निर्माण करू इच्छित आहे, देव जे तयार करू इच्छित आहे, ते तयार होण्यासाठी मी ते साठवून ठेवत आहे का, की मी त्याच्या विरोधात क्रोध निर्माण करत आहे किंवा पास्टर विषयीचं क्रोध निर्माण करत आहे, देवाच्या वचनाविषयी किंवा माझ्या जीवनाविषयी मी कुरकुर बाहेर काढत आहे. कारण लक्षात घ्या, देवाची वचनं ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये येतात त्यावेळेस ती वचनं एकतर तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकतील किंवा पूर्णपणे देवाच्या गोष्टीपासून तुम्हाला पूर्णपणे बाजूला पण करू शकते. आणि तशाच प्रकारे ह्या दोघांचं उदाहरण या ठिकाणी सारफत येथील विधवेचं उदाहरण येशू ख्रिस्ताने दिलं आणि तिचं जीवन त्या दुष्काळामध्ये सुद्धा देवाने तिला जीवन ठेवलं, ती आशीर्वादित झाली. पण ह्या लोकांनी जे वचन ऐकलेलं आहे ते उदाहरण ऐकून सुद्धा त्यांनी येशूचा राग केला आणि येशूला बाहेर काढण्याचा वापर. हालेलुया. हालेलुया. समजतंय? ज्या वेळेस आपण देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये घेतो, एकतर या लोकांनी काय केलं, वचन ऐकली खरी पण ती साठवून ठेवण्यासाठी नाही, प्रोडक्शन करण्यासाठी नाही, उत्पत्ती करण्यासाठी नाही साठवली, तर त्यांची वचनं जी आहेत ती अंतःकरणामधून येशूविषयी, त्या परिस्थितीविषयी किंवा येशू जे बोलत आहे त्या बोलण्याविषयी किंवा त्या उदाहरणाविषयी त्यांच्या अंतःकरणातून क्रोध बाहेर पडला आणि त्या क्रोधाचं रूपांतर असं झालं की त्यांनी येशूला मारण्यासाठी आपल्या हातामध्ये दगड उचलले. आज विश्वासणाऱ्यांचं जीवन जे आहे ते सारफत येथील विधवेसारखं असायला हवं किंवा नामान येथील त्या कोड्यासारखं असायला. सुरुवातीला तर तो आपलं जे बोलणं आहे ते करायला तयार नव्हता, कारण तो आला त्यावेळेस त्याला असं वाटलं, कारण तो एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. नामान जो होता तो प्रतिष्ठित व्यक्ती होता आणि त्या ठिकाणचा सेनापती होता. आणि तो आल्यानंतर ज्यावेळेस अलिशाच्या दरवाजासमोर येऊन उभा राहिला त्यावेळेस त्याला असं वाटलं की अलिशा येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवेल आणि मग मला हा स्पर्श करेल, माझ्या जिथं कोड आले त्या ठिकाणी हात लावेल आणि तो म्हणेल हा आता तू बरा होणार आहेस, प्रार्थना करेल माझ्यासाठी. पण अलिशाने यातलं काहीच केलं नाही. आजकाल विश्वासणाऱ्यांचं अंतःकरण अशाच प्रकारचं आहे. विश्वासणाऱ्यांना असं वाटतं की नाही मला पास्टरने हात ठेवला पाहिजे आणि मग माझ्यासाठी खूप रडून प्रार्थना केली पाहिजे आणि स्वतः मात्र काही करण्याची इच्छा ते बाळगत नाहीत. आणि सुरुवातीला अलिशा मात्र तसाच होता. नामान जो होता तो नामान तसाच होता आणि नामाला असं वाटलं की मी जो आहे तो अशाच प्रकारचा व्यक्ती आहे, मी प्रतिष्ठित आहे, अलिशा येईल आणि मला सगळं काही करेल. पण नामानासाठी अलिशाने काहीच त्या प्रकारे केलं नाही. आपल्या सेवकाला पाठवलं, सेवकाला सांगितलं जा त्याला सांग आणि यार्दन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मार. सुरुवातीला तो नाराज झाला, सुरुवातीला तो कष्टी झाला. सुरुवातीला तो म्हणाला आपल्या सेवकाला की काही करण्याची गरज नाहीये, कारण माझ्या ज्या देशामध्ये मी राहतो त्या देशातल्या नद्या ज्या यार्दन नदीपेक्षा शुद्ध आहेत, चांगल्या आहेत आणि त्या ठिकाणी डुबकी मारणं हे योग्य नाही आणि या ठिकाणी मला डुबकी मारणं योग्य वाटणार नाही. पण सेवक जो आहे तो सेवक काय म्हणतो, जर तुम्हाला संदेशाने मोठी गोष्ट करायला सांगितली असती तुम्ही नक्कीच केली असती, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली. आणि नामाला ते पटलं आणि नामान काय करतो बरं, जातो आणि 7 वेळा यार्दन नदीमध्ये डुबकी मारतो. आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्या जीवनात झालेला बदल जो आहे, त्याच्या शरीरात झालेला बदल जो आहे तो बदल त्या चमत्काराद्वारे आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर त्याचं जीवन जे आहे त्यानंतर अलिशासाठी मोठं बक्षीस त्याला घेऊन आला, अलिशासाठी मोठं अर्पण तो घेऊन आला. अलिशाने ते स्वीकारलं नाही, या गोष्टी वेगळ्या, पण त्याचं अंतःकरण जे आहे ते अंतःकरणामध्ये देवाच्या गोष्टी त्यावेळेस भरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे
वचन काय एलिशाकडे ज्यावेळेस तो आला होता त्यावेळेस एक गोष्ट आपल्या अंतःकरणात घेण्यासारखी आहे की त्याला वचन सांगणारी एक दासी होती आणि त्याला वचन सांगणारी अशी व्यक्ती होती की त्याच्या घरामध्ये घरकाम करणारी व्यक्ती होती. त्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीच्या द्वारे नामाला वचन कळाले होते आणि ते वचन ज्यावेळेस तो ऐकून या ठिकाणी येतो, अलिशा त्याच्यासाठी काहीच नाही करत आहे, पण अलिशा जे शब्द बोलणार ते शब्द त्याच्या अंतःकरणामध्ये राहिले, जे सेवक जो बोलणार ते शब्द त्याच्या अंतःकरणामध्ये त्याने साठवले आणि त्याच्यानंतर त्याचं जीवन बदललेलं आणि त्याच्यानंतर त्याचं कोड पूर्णपणे निघून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्ही वाचलं माझ्याबरोबर एक वचन काढा, मग आपण पुन्हा देवाच्या गोष्टीकडे जाऊया. मत्थ्याचं शुभवर्तमान त्याचा 21वा अध्याय. मत्थ्याचं शुभवर्तमान किती म्हणाला मी? 21 नाही 13वा 31वा वचन. मत्थ्याचं शुभवर्तमान 13वा अध्याय 31 पासून पुढे. त्याने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला मांडला. स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लाविला. तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेवले. तेने करून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. आणि 25 पासून 30 पर्यंत सुद्धा आपण वाचणार आहोत. लोक झोपेत असताना त्याचा 24 पासून त्याचा 13वा अध्याय 24 वचनापासून पुढे. त्याने त्यांच्याकडे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचं राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्याला निधन कुठून आले? तो त्याला म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. दासाने त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन गोळा करताना कदाचित त्याच्याबरोबर गहूही उपटा. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. हालेलुया, हालेलुया. आता हे दोन्ही 3 गोष्टी या ठिकाणी 3 उदाहरणं आहेत आणि जो पेरणाऱ्याचा दाखला आहे त्याला जोडून ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि येशू ख्रिस्ताने जोडून हे सर्व दाखले सांगितलेले. पहिल्यांदा त्यांनी पेरणाऱ्याचा दाखला सांगितला, त्याच्यानंतर निधनाचा दाखला सांगितला, त्याच्यानंतर त्यांनी मोहरीच्या दाण्याविषयी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या समोर खमीराविषयी सांगितलं. आणि हे तिन्ही जे दाखले आहेत, म्हणजे 4ही दाखले आहेत, या सगळ्या दाखल्याचा जो सार आहे तो सार असा आहे की देवासाठी आपण फळ उत्पन्न करावं. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा, देवासाठी तुला फळ उत्पन्न करायचं आहे. येशू ख्रिस्तानी ज्यावेळेस सारपत येथील विधवेचं आणि नामानाचं उदाहरण सांगितलं, त्यावेळेस सुद्धा देवासाठी फळ उत्पन्न करण्यासाठी आवश्यक असणारं त्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे समोर बसलेल्यांना या अपेक्षित होतं की या लोकांचं उदाहरण ऐकून तरी कदाचित हे लोक बदलतील आणि जी वचनं येशू बोलत आहे ती वचनं आपल्या अंतःकरणात साठवतील आणि देवासाठी काहीतरी फळ निर्माण करतील. पण त्यांनी देवासाठी फळ निर्माण करण्याच्या ऐवजी येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी आपल्या हातामध्ये काय घेतले? दगड घेतले आणि येशूला मारण्यासाठी ते तयार झाले. आणि पण बायबल त्या ठिकाणी सांगतं की येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून निघून गेला. गपचूपपणे येशू ख्रिस्त निघून गेला. पण निघून जाण्यापूर्वी देवाची येशू ख्रिस्ताची इच्छा होती की फळ निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं अंतःकरण तयार करावं. येशू ख्रिस्तांनी निधनाचा दाखला ज्यावेळेस दिला त्यावेळेस निधनाचा दाखला देत असताना 2 पेरणी त्या ठिकाणी केली. पहिली पेरणी जी आहे ते गहू पेरलेले आहेत आणि दुसरी पेरणी जी आहे ते निधन पेरलेलं आहे. हालेलुया. तुम्ही असं समजू नका की ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये वचन पेरलं जातं, तुमच्या अंतःकरणामध्ये देवाची वचनं येतात, कदाचित तुम्ही बायबल घरामध्ये वाचत असाल, कदाचित तुम्ही घरामध्ये प्रार्थना करत असाल आणि मग या ठिकाणून देवाचा संदेश ऐकत असाल किंवा दुसरीकडून कुठूनही देवाचं वचन ऐकत असाल, ते गहू आहे किंवा ते उत्तम बीज आहे
तुमच्या अंतःकरणामध्ये पेरलं जात असताना जे निधन आहे ते तुमच्या अंतःकरणामध्ये येणार नाही असं अजिबात नाही. कारण त्याला तुम्हाला जाणीवपूर्वक जे आहे त्या निधनाला अडवावं लागेल किंवा त्या निधनाला बाजूला करावं लागेल. पण निधन जो आहे तो निधन वारंवार पेरणी होत आहे. जितकी जास्त गव्हाची पेरणी होत आहे त्याच्याही पेक्षा जास्त निधन पेरलं जात आहे आजकाल. हालेलुया. आणि ते निधन बऱ्याच वेळेस चर्चेस मध्ये पेरलं जातं, बऱ्याच वेळेस जगामध्ये पेरलं जातं, बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी पेरलं जातं. आणि हे जे पेरणी आहे ती वारंवार चालू आहे. जर समजा तुम्हाला देवाला फळ आणायचं आहे किंवा देवासाठी फळ निर्माण करायचं आहे तर येशूच्या शब्दाकडे, त्या दाखल्यांच्याकडे, देव जे येशू जे बोलत आहे त्या गोष्टींच्याकडे. कारण येशूने जे उदाहरण जशा प्रकारे सापदेतील विधवेचं उदाहरण दिलं असेल किंवा नामानाचं उदाहरण दिलं असेल त्या उदाहरणांच्याकडे आपल्याला पाहायला हवं. किंवा ही 4 जी उदाहरणं दिली ती 4 उदाहरणं किंवा त्या दाखल्यांच्याकडे आपल्याला पाहायला हवं. आणि त्याचा सार जो आहे तो सार असा आहे की आपण देवासाठी फळ निर्माण करावं. हालेलुया. देवासाठी फळ निर्माण करण्यासाठी तुम्हाला ती वचनं धरून ठेवावं लागतील. कारण निधन पेरणारा निधन पेरत जाईल. आपण जे पेरणी आहे जी परमेश्वराने तुमच्या अंतःकरणामध्ये केलेली आहे. कारण गहू जे आहे ते वारंवार पेरले जात आहे. जसं निधन पेरलं जात आहे तसं गव्हाची पण पेरणी होत आहे. जसं आठवड्याला संदेश दिला जात आहे तसं आठवडाभर म्हणजे आठवड्यातून एकदाच कदाचित तुम्ही संदेश ऐकत असाल. पण समजा आठवडाभर वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, मग कदाचित टीव्ही मधून पेरलं जात आहे, कदाचित मोबाईल्स मधून पेरलं जात आहे, कदाचित मित्रांच्या मधून, नातेवाईकांच्या मधून आणि जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रवास करता, घरामध्ये राहता आणि कामावरती जाता, बिझनेस करता आणि अशा सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भेट देता किंवा बसता आणि अशा सगळ्या गोष्टीमधून निधनाची पेरणी होत आहे. आणि त्या सगळ्या निधनाच्या पेरणी बरोबर गहू सुद्धा जे पेरलेले आहेत त्याची सुद्धा वाढ होत आहे. हालेलुया. पण निधनाला आपल्याला हळूहळू बाजूला करून गव्हाची वाढ होण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याला फळ येण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. हालेलुया. आणि त्याचंच जास्त जतन करून ठेवावं लागेल. गव्हाचं जास्त जतन करून ठेवण्यासाठी, निधनाची वाढ खुंटवण्यासाठी आणि गव्हाची जास्त वाढ होण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस पेरणाऱ्याच्या दाखल्याचं उदाहरण दिलं ना त्यावेळेस त्या तिन्ही ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी सांगितली. पहिलं जे आहे ते पहिलं बी वाटेवरती पडलं आणि पहिलं बी वाटेवर पडलेलं असताना त्या ठिकाणी पाखरांनी ते घेऊन गेले. म्हणजेच काय, सैतानाने पडल्या ते काय केलेलं आहे, उचलून घेऊन गेलेलं आहे. आजकाल विश्वासणाऱ्यांचं अंतःकरण, काही लोकांचं अंतःकरण अशा वाटेवर पडलेल्या वचनांसारखं असतं, वाटेवर पडलेल्या बियांसारखं असतं. आज पडलं की गेट मधून जातानाच ते सगळं वचन विचारलेलं असतं. गेट मधून जात असताना काय सांगितलं होतं काय माहिती, काहीच आठवत नाही. बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये आजकाल लोकांचं जीवन या वाटेवर पडलेल्या जमिनीसारखं आहे. आणि ती जमीन जी कधीच देवासाठी फळ निर्माण करू शकत नाही, कधीच देवासाठी कोणत्याही प्रकारचं कार्य निर्माण करू शकत नाही. कारण आज विश्वासणारे जे हवे देवाला ते फळ निर्माण करणारे विश्वासणारे हवे. कारण पुष्कळ काळ गेला, आजपर्यंत पुष्कळ काळ असा गेलेला आहे की ज्या काळात कदाचित पाप झाला असेल, ज्या काळामध्ये आपण आज्ञेपासून लांब पळाला असेल, आपण देवाच्या गोष्टीपासून लांब पळाला असेल, असा पुष्कळ काळ निघून गेलेला आहे. आणि आताचा हा जो काळ आहे तो झपाट्याने बदलत आहे. तुम्ही उघडून पहा आणि वर्तमानपत्र उघडा, टीव्ही चॅनल्स उघडा, बातम्या पहा, तुम्हाला पाहायला मिळेल की मत्थेच्या शुभवर्तमानात 24व्या अध्यायात आणि जे येशू ख्रिस्ताने जे युगाच्या समाप्तीचे दाखले देऊन ठेवले ते सगळे दाखले, येशू ख्रिस्त येण्याचे सगळे चिन्ह तुम्हाला जगात आज घडताना पाहायला मिळतील. हालेलुया. मग करोना असेल, मग दुष्काळ असेल, मरी असेल आणि एक सरकारच्या दृष्टिकोनातून होणारी शांतीचं सरकार जे आहे, ज्याला जे येशू ख्रिस्त येऊन गेल्यानंतर स्थापन होणार आहे त्याची सुद्धा तयारी झालेली आहे जगामध्ये. आणि हे सगळं का होत आहे माहिती आहे, कारण आज विश्वासणारे जागरूक व्हावं. त्यांची जमीन जी वाटेवरच्या त्या जमिनीसारखी आहे, ज्याच्यावर बी पडतं लगेच सैतान उचलून येतो, लगेच बी पडतं लगेच सैतान उचलून येतो, बी पडतं आणि कुठल्याही प्रकारे ते विसरून जातात. आणि त्या माणसाचं उदाहरण येशू ख्रिस्त पाऊलांनी त्या माणसाला कोणाचं उदाहरण दिलेलं माहिती आहे की जो आपलं मुख आरशात पाहतो आणि विसरून जातो की मी कसा दिसतो. आजकाल विश्वासणारे त्या आरशात मुख पाहणाऱ्या माणसासारखे झाले की मी बघितलं तर खरं पण मी कसा दिसतो ते विसरून गेलेले आहे. वचन पडतं तर खरं पण ते वचन रुजण्यासाठी जे आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या मात्र करताना दिसत नाही. ते सैतानाला लगेच पकडून घेऊन जाऊ देतात आणि तुला घेऊन जायचं काय, जाऊ घेऊन लागेल, तुला आवश्यक आहे घ्यायची, तुला आवश्यक नाही घेऊन जा लागेल. सारखं तेथील विधवेकडे यासाठी एलियाला पाठवलं होतं की ती धरून ठेवणार आहे. हालेलुया. देवाचं वचन धरून ठेवणार आहे. आज बरेच लोक देवाचं वचन धरून ठेवण्यासाठी तयार नाही. वाटेवरच्या जमिनीसारखं त्याला लगेच विसरून जाऊ देतात. लगेच देवाचं वचन धरून ठेवावं लागेल, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते.
त्यासाठी प्रार्थना करावी लागते, त्यासाठी गुडघ्यावरती बसावं लागतं, लक्षात घ्या. त्यासाठी त्याग करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला आपल्या अंतःकरणातून देवाला समर्पण करावं लागतं. तुम्ही म्हणाल की देवाचं वचन माझ्याकडे आलं आणि मी असंच राहणार आहे, ते असं होणार नाही, कारण सैतान टपलेला आहे. बायबल असं सांगतं की सैतान हा कोणाला गिळावं यासाठी शोधित फिरतो आणि तो वारंवार शोधित फिरत आहे, वारंवार शोधत फिरतो आणि जास्त करून त्याची नजर कोणावरती आहे? चर्चला जाणाऱ्या माणसावरती आहे. हालेलुया. जास्त करून नजर कोणावरती आहे? जे प्रार्थना करतात त्यांच्यावर नजर आहे. जास्त करून नजर कोणावर आहे? जे बायबल वाचतात त्यांच्यावरती नजर आहे. जास्त करून कुणावरती नजर आहे? जे सारखं संदेश ऐकतात त्यांच्यावर नजर आहे. कारण कदाचित एखादं बी असेल की जे सुपीक जमिनीत होईल, ते पेरलं जाईल, ते सालस मनाने धरून ठेवलं जाईल आणि ते प्रोड्यूस होईल, त्याच्यातून निर्माण काहीतरी होईल. हालेलुया. वचन जे आहे ते वचन पेरणी केल्यानंतर निर्माण करतं. हालेलुया. तशाच प्रकारे राहत नाही. जर समजा ते धरून ठेवलं तुम्ही, तर येणाऱ्या दिवसामध्ये ते प्रोड्यूस होणार आहे किंवा त्याच्याद्वारे फळ निर्माण होणार आहे. हालेलुया. समजा जर धरून ठेवलं नाही तर सैतान टाकलेला चोरून नेण्यासाठी. कारण तो तुमच्या गप्प बसल्याने तो गप्प बसणार नाही. तुम्हाला गप्प बस काही नाही, मी गप्प बसतो म्हणून गप्प बसेल असं काही नाही. तुम्ही प्रार्थना नाही केली तर ते वचन धरून राहिलं जाणार नाही. तुम्ही बायबल नाही वाचत राहिला तर ते वचन तुमच्या अंतःकरणामध्ये कधीच रुजणार नाही. तुम्ही कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. बायबलची वचनं वाचतात, बरीच लोक 10 वर्षापासून बायबल वाचतात, पण त्यांना अजिबात त्यातलं काही समजलेलंच नसतं. आणि जशा प्रकारे येशू ख्रिस्तानी दाखला सांगितला, ज्यावेळेस शिष्याने विचारलं की प्रभू तू दाखल्याने का बोलतोस, प्रभू येशू काय म्हणाला माहिती आहे? येशू म्हणाला या लोकांनी वाचावं तर खरं किंवा ऐकावं तर खरं, पण यांना समजू नये म्हणून मी दाखल्याने बोलतो. हालेलुया. हालेलुया. शिष्यांसारखे असे काही जण थोडकेच लोक होते की जे दाखल्याचं स्पष्टीकरण मिळावं म्हणून येशूच्या खांद्यावर डोकं ठेवलं. हालेलुया. येशूच्या खांद्यावर डोकं ठेवणारे असे खूप कमी लोक होते की जे म्हणत होते की प्रभू मला दाखल्याचं स्पष्टीकरण सांग, प्रभू मला दाखल्याचं स्पष्टीकरण सांग. बरेच लोक आज मार्थेसारखं कामच करत बसलेले आहेत जास्त करून, कारण येशू जवळ मरियेसारखं बसून त्यांना ऐकत बसायची वेळ नाहीये. त्यांना असं वाटतं की मी जगातल्या गोष्टीमध्येच गुरफटून जाणार, कारण आजकाल मार्थेसारखं धडपड करण्याची वेळ निघून गेली. आज मरियासारख्या लोकांची गरज आहे, येशूला मरियासारख्या लोकांची गरज आहे की जे येशूच्या चरणाजवळ बसतील, त्याच्याकडून ऐकतील, समजून घेतील, ते धरून ठेवतील आणि प्रोडक्शन करतील, उत्पत्ती करतील. हालेलुया. बरेच लोक आज मार्थेसारखे धडपड करतात, इकडे जातील तिकडे जातील, हे करतील ते करतील, बरंच काय काय करतात. पण आज शिष्यांसारखं मला समजावून सांग असं म्हणणारे खूप कमी आहे. त्याला चुकीचं ठरवून निघून जातात लगेच, देवाच्या वचनाला चुकीच. आणि मग गेटच्या बाहेर जातानाच त्याला असं वाटतं हे काय, हा संदेश पास्टरसाठी होता, हा संदेश त्या अमुक माणसासाठी होता, आज तो ब्रदर आला नाही त्या ब्रदरसाठी तो संदेश होता, आज ती बहीण आली नाही त्या बहिणीसाठी हा संदेश होता, पण हा संदेश तुम्हा प्रत्येकासाठी. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा हा संदेश तुझ्यासाठी आहे. कारण वाटेवरचं बी तुम्ही जर जतन करून ठेवलं नाही तर चोरलं जाणार आहे. बरं, सैतान तुमची वाट पाहत बसणार नाही, तू जागा होतीस म्हणून, तू जागा होशील म्हणून, आणि तू म्हणशील उद्या प्रार्थना करणार, तो उद्या कधीही येत नसतो. आणि सैतान वाट पाहत बसत नाही, तो म्हणत नाही खरंच तू उद्या प्रार्थना करशील तोपर्यंत मी गप्प बसतो. तुमच्या अंतःकरणातून ती वचनं कधीच निघून जातात, तुम्हालाही कळणार नाही. आठवून पहा, एका वर्षापूर्वी तुम्ही काय ऐकलं होतं, नवीन वर्षाचं ह्या वर्षाच्या सुरुवातीला 1 तारखेला तुम्ही काय ऐकलं होतं, आठवून पहा. बऱ्याच मॅक्झिमम लोकांना ते आठवणार नाही. का आठवणार नाही? त्याचं कारण आहे की ते वाटेवर पडलं होतं आणि चोरून गेलं. आणि चोरून जर नेलं नाही तर तुम्हाला त्यासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल. आपल्या अंतःकरणात साठवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. तुम्ही बायबल वाचणार नाही म्हणाल की साठेल, काही साठणार. तुम्ही प्रार्थना करणार नाही म्हणाल की साठेल. तुम्ही समजून घ्यायसाठी गुडघ्यावर बसणार नाही आणि साठेल असं म्हणणार नाही. तुम्ही मोबाईल मध्ये जास्त वेळ घालवणार आणि म्हणाल की तुम्हाला कामामध्ये तुम्ही बिझी राहाल, अगदी देवाच्या गोष्टीपासून पूर्णपणे आलिप्त होणार. रविवार आज आठवलं नाही, आज रविवार आहे, आज चला आपण चर्चमध्ये जाऊ, आजचा दिवस होईल. पण बाकीचे 7 दिवस आहेत, ते बाकी 7 दिवसात नका टेन्शन घेऊ, मला माझ्या कामासाठी फ्री ठेवा. वाटेवर पडलेले बी आहे ते चोरून घे, सैतान चोरून घे, ते कधीही तुमच्या हृदयामध्ये रुजणार नाही. आणि मग असा कोणीतरी एखादीच सारपदेतील विधवा असेल की जिच्याकडे एलियाला पाठवण्यात येईल आणि जी आशीर्वादित होण्यासाठी तयार असते. हालेलुया. हालेलुया. बरीच लोक आज येशूला देवाला सापडतच नाहीये. असंच कोणाला तरी शोधावं लागतं देवाला, सारपदेतील विधवेसारखं किंवा नामानासारखं असं कुठल्या तरी परराष्ट्रातून आणावं लागतं देवाला, आणि त्याला म्हणावं लागतं हा तरी माझ्यावर विश्वास ठेवेल आणि याचं कोड मी नाहीसे करेल. हालेलुया. बरेच कोणी होते ते नाही बरे झाले. का बरे झाले? त्याचं कारण असं
होतं, ते वाटेवर पडलेल्या त्या बियांसारखं ते होते आणि त्यांना वचनं तर माहित होती, एलियासारखा एक व्यक्ती आहे आमच्यामध्ये, अलिशासारखा चमत्कार करणारा आहे आमच्यामध्ये, हे त्यांना ठाऊक तर होतं. पण ते कधी बरं होण्यासाठी त्याच्या दरवाज्यात मात्र कधी गेले नाही. का गेलं नाही? कारण त्यांनी त्याच्या गोष्टीवर विश्वासच ठेवला नाही, त्या वचनावरच विश्वास ठेवला, त्याच्या चमत्कारावर, त्याच्या सामर्थ्यावरच त्यांचा विश्वास नव्हता. त्यांना असं वाटलं, हा नाही अलिशा, अरे रोज तू फिरतो मार्केटमध्ये, काय नाही एवढं मोठी गोष्ट. पण तुम्हाला माहिती आहे, तो मार्केटमध्ये फिरणारा ज्यावेळेस प्रार्थना करतो ना, लाकूड फक्त पाण्यामध्ये टाकतो, लाकूड. आणि बायबल त्या ठिकाणी बायबल असं सांगतं की लाकूड पाण्यावरती टाकल्यानंतर लोखंडाची जी कुऱ्हाडीचं पातं असतं ते पाण्यावरती तरंगतं. हालेलुया, हालेलुया. सामान्य दिसतं. अनिशा टाकला होता, अनिशा टाकला होता, त्याच्या डोक्यावरती केस नव्हता, सामान्य मनुष्य होता. पण तो सामान्य मनुष्य ज्यावेळेस मरण पावला, त्याच्या हाडांच्या द्वारे एक मेलेला माणूस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण त्या सामान्य माणसावर इस्रायल मधल्या माणसांनी विश्वास ठेवला, नामानाने विश्वास ठेवला. तो नामान आला आणि तो बरा होऊन निघून गेला. आज बऱ्याच देवाला अशा लोकांना चर्च मधून शोधावं लागतं. कुणीतरी असं असेल की माझ्या वचनावर दृढ विश्वास ठेवेल आणि काहीतरी मोठं प्राप्त करेल. हालेलुया. कुणीतरी असा व्यक्ती असेल चर्च मधून की जो व्यक्ती माझ्या जवळ बसेल, माझ्या चरणाजवळ बसेल, प्रार्थना करेल, वचन समजून घेईल आणि मी त्याच्याशी बोलेल. हालेलुया. आणि त्याच्या जीवनातून एक अद्भुत काहीतरी कार्य होईल. हालेलुया. पण बरीच लोक आज कमी आहेत अशा प्रकारची, आणि म्हणून मग सारखं येथील विधवा अशी कुठलीतरी शोधावं लागते कोपऱ्यात, आणि तिथं सापडते देवाला. आणि कारण लक्षात घ्या, असं कोणी नाही होणार, असं होणारच नाही की देवाला कोणी सापडणार. तुमच्यापैकी कोणीतरी असं असेल नक्की, आपल्यापैकी कोणीतरी असा असेल व्यक्ती नक्की की ज्याच्या जीवनामध्ये देव अद्भुत कार्य करणार, त्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करणार, दाखवून देणार आहे की मी देव असा आहे, मी देव अशा प्रकारे चमत्कार करू शकतो. विधवेद्वारे देवाने हे दाखवून दिलं, नामाना सारख्या व्यक्तीद्वारे देवाने हे दाखवून दिलं की मी कोड सुद्धा बंद करू शकतो. आणि कोड बरा करण्यासाठी माणूस ठेवलेला आहे, तुम्ही नाही गेला कोणीतरी बातमी ऐकली असेल आणि म्हणलं असेल, अरे तो नामान कसं काय बरं झाला, आणि याला तर आम्ही रोज पाहतो, आणि हा तर अगदी जंगलामध्ये जाऊन बसला, एकटाच काय करतो कोणाच नको आतमध्ये, काहीच माहित नाही. पण तो आतमधून शब्द बोलतो आणि त्याच्या बोलण्याने फक्त चमत्कार होतो. हालेलुया. आणि हाच तो व्यक्ती होता की जो गेहजीला असं म्हणाला की देवा याचे डोळे उघड, आणि गेहजीचे डोळे उघडले ना, त्यावेळेस गेहजीला काय दिसलं ठाऊक आहे? अग्नी आणि रथाने भरलेला, सर्व प्रकारच्या सैन्याने भरलेला डोंगर दिसला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर खूप महान आहे आणि तो त्याच्या वचनाद्वारे अद्भुत काम करू इच्छितो. पण वाटेवर जी जमीन आहे त्या जमिनीसारखं तुमचं हृदय नेहमी असेल तर देव मात्र काही कार्य करणार नाही. हालेलुया. कारण देवाची वचनं त्याच ठिकाणी निर्माण होऊ शकतात, त्याच ठिकाणी प्रोडक्शन करू शकतात की ज्या ठिकाणी जो व्यक्ती साठवून ठेवण्यासाठी, जतन करून ठेवण्यासाठी तयार आहे. जो व्यक्ती असं म्हणत असेल की हे माझं आहे, मला ठेवायचंय, माझ्याजवळ राहणार आहे, आणि हे माझ्यासाठी हा संदेश होता, मी ही वचनं माझ्या हृदयात अशी साठवून ठेवणार आहे की येणाऱ्या दिवसात मोठं फळ. बीज, एखादा गव्हाचा दाणा जर तुम्ही हातात घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये मोठं झाड कधीच दिसणार नाही. हालेलुया. एक जर फणसाचं बी तुमच्या हातात घेतला तर फणसाचं झाड, कारण ज्यावेळेस आपण फणसाचं बी पाहतो त्यावेळेस आपण बी पाहतो, पण ज्यावेळेस देव पाहतो त्या फणसाच्या बियाकडे त्यावेळेस फणसाचं झाड पाहतो. हालेलुया. देव त्या फणसाच्या बियाकडे फणसाचं बी म्हणून नाही पाहत, तर देव झाड म्हणून पाहतो. हालेलुया. देव ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये वचन फेरतो ना, त्यावेळेस त्या वचनाकडे केवळ ते वचन म्हणून पाहत नाही, तर त्याच्याद्वारे निर्माण होणाऱ्या फळाकडे तो पाहतो. हालेलुया. पण एखादा सामान्य माणूस वाटेवर त्याच्या जमिनीसारखं ज्यावेळेस स्वतःला नेमतो आणि स्वतःला म्हणतो की देवाच वचन आहे, ठीक आहे, आज मी रोजच ऐकतो संदेश, माझ्यासाठी काही नवीन नाहीये, माझ्यासाठी काही नवीन नाही. हा मत्याच्या शुभत मला 13वा अध्याय दिलेला दाखला, आणि तो अध्याय, तो तिन्ही पुस्तकामध्ये, मार्गामध्ये पण आहे, लुकामध्ये पण आहे, आणि त्या ठिकाणी पण आहे. काही विशेष दाखला नाहीये, आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा शिष्याला येशू ख्रिस्ताने दिलेलं, तो माझ्यासाठी विशेष नाही. आणि असं म्हणून तो वाटेवरच्या जमिनीसारखा बोलतो, आणि सैतानाला कळतं की ही जमीन अशी आहे की ज्या ठिकाणी मी बी घेऊन जाऊ शकतो सहजरीतीने. हालेलुया. म्हणजे बी गेलं म्हणजे फळं पण गेली, बी गेलं म्हणजे झाड पण गेलं, बी गेलं म्हणजे त्याच्याबरोबर येणार सगळे आशीर्वाद पण. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही बी रुजवता त्यावेळेस झाड येतं, बी रुजवता त्यावेळेस फळ निर्माण होतं, बी रुजवता त्यावेळेस आशीर्वाद पण येतात. हालेलुया. पण समजा जर तुम्ही त्या बी येण्यासाठी किंवा बीच्या द्वारे प्रोडक्शन होण्यासाठी जर कार्यच करत नसाल, किंवा त्याला जतन करून ठेवण्यासाठी कार्यच करत नसाल, तर निश्चित अर्थाने या सगळ्या गोष्टी होणारच नाही. आणि येशू ख्रिस्ताने ते उदाहरण देत असताना वाटेवरचं उदाहरण, त्याच्यानंतर तो म्हणाला काही बी काट्यामध्ये पडले,
काट्यामध्ये, आणि काट्यांनी त्याची काय खुंटवली? वाढ खुंटवली. काटे जे आहे ते वारंवार काय करतात? तर वाढ खुंटवतात. काटे आजूबाजूला जे वातावरण आहे ते काय करतं बरं? वाढ खुंटवतं. आपल्या आजूबाजूला पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे की जे तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ नये यासाठी, किंवा तुमच्याद्वारे देवाला फळ मिळू नये यासाठी सतत आणि सतत कार्यशील आहे. तुम्ही त्या कार्याला देवाच्या सामर्थ्याने दटावू शकता. तुम्ही त्या वचनाला, तुम्ही त्या सामर्थ्याला देवाच्या सामर्थ्याने दटावू शकता. म्हणू शकता की सर्व प्रकारचे जे अडखळ देवाच्या वारीसाठी, वचनाच्या वारीसाठी खुंटवणारी, वाद खुंटवणारी ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींना मी येशूच्या नावामध्ये धमकावतो आणि त्या गोष्टी तुमच्यापासून पळून जातील, त्या गोष्टी तुमच्यापासून निघून जातील. कारण काटे तुमच्या केवळ गप्प बसल्याने ती वाढ आपली स्वतःची करून घेणार आहे. कारण ते तुमच्या गप्प बसल्याने ते गप्प बसणार नाही, तर ते स्वतः वाढत राहणार आहेत, वाढत राहणार आहेत. त्यांच्यामुळे बियाची जी वाढ होणार आहे ती बियाची वाढ खुंटत राहणार आहे, खुंटत राहणार आहे. आणि जे झाड निर्माण व्हायचं ते झाड कधीही निर्माण होणार नाही. हालेलुया. कारण झाड निर्माण होण्यासाठी, कारण झाड निर्माण होण्यासाठी एक कालावधी असतो. जशा प्रकारे फणसाचं बी पेरल्यानंतर त्याचं झाड होऊन त्याला फणस येईपर्यंत काही कालावधी असतो. जशा प्रकारे आंब्याचं एखादी कोई पेरली आपण, तर त्याचं ज्यावेळेस ती कोई पेरली जाते त्यावेळेस त्याच्यानंतर एक कालावधी असतो. मग कदाचित 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल. पण जितका कालावधी जास्त तितकं फळ अधिक जास्त एक्सपेन्सिव्ह असतं. हालेलुया. जशा प्रकारे नारळ आपण पेरतो, नारळ लावल्यानंतर त्याचा जो कालावधी आहे नारळाचा फळ येण्याचा, तो कालावधी काही नारळांच्या मध्ये 5 वर्ष आहे, काहींच्या मध्ये 10 वर्ष पण आहे. आपण ज्यावेळेस ते फळ येतं त्यावेळेस खूप मोठ्या प्रकारचं प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि ते वर्षानुवर्ष ते झाड राहतं. हालेलुया. पण अशा प्रकारचं कालावधी जाण्यासाठी आपल्याला त्याला जतन करावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते. त्याच्या आजूबाजूचं जे घाण आहे ती घाण काढावी लागते, त्याला काटे कुसळे काढावे लागतात आणि त्याची वाढ खुंटवून जे मुख्य झाड आहे त्या मुख्य झाडाची वाढ कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावा लागतो. हालेलुया. पण बरीच लोक काट्या कुसळाची वाढ होऊ देतात, मुख्य झाडाकडे लक्ष देत नाही, मुख्य बीकडे लक्ष देत नाही. कारण वाढ आपल्या जीवनामध्ये मुख्य बीची होणे आवश्यक आहे. कारण जर देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये पेरलं किंवा देवाचं वचन अंतःकरणामध्ये जर पेरल्यानंतर त्याची जी वाढ आहे त्या वाढीसाठी देव पोषक वातावरण तयार करतो. देव परमेश्वर जो आहे आपलं सामर्थ्य पाठवतो, पवित्र आत्मा पाठवतो, त्याच्या सेवकाला पाठवतो, तुम्हाला तो चर्चमध्ये घेऊन जातो, सहभागितेमध्ये घेऊन जातो. त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या वाढीसाठी पोषक असणाऱ्या वातावरण जे आहे ते वातावरण तयार करतो. आणि देवाची इच्छा असते की ह्या बियाची वाढ होत राहावी, या बियाची वाढ होत राहावी, या बियाची वाढ होत राहावी. आणि ती ज्यावेळेस वाढ होत नाही त्यावेळेस तो आपल्यावर एक जबाबदारी देतो की काटे जे आहे त्या काट्यांना आपण हळूहळू काय करावं? बाजूला करावं. आणि या ठिकाणी निधनाचं उदाहरण देत असताना देवाने येशू ख्रिस्ताने तेच सांगितलं की निधनाला त्याच्याबरोबर वाढू दिलं. पण निधनाला वाढू देत असताना देवाची इच्छा काय होती की आपण गहू उपटू नये यासाठी निधनाची वाढ त्याला होऊ दिली. आणि निधनाची वाढ होत असताना आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये आली पाहिजे की निधनाची वाढ होत असताना आपलं जे अंतःकरण आहे, आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जशा प्रकारे येत राहतात. जशा प्रकारे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जी माध्यम आहे ती माध्यमातून वेगवेगळं जे वातावरण आहे ते आज जगामध्ये निर्माण होत आहे. आणि ज्यावेळेस ते वातावरण निर्माण होतं आणि येतं अंतःकरणामध्ये त्यावेळेस आपल्याला वारंवार त्या गोष्टींना बाजूला करत राहिलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे. आणि निधनाची वाढ होत असताना गव्हाची वाढ कंटिन्युअसपणे कशा प्रकारे होत राहील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माझ्या बरोबर काढा मत्थ्याचं शुभवर्तमान, त्याचं मत्थ्याचं शुभवर्तमान 13वा अध्याय 24 पासून पुढे. माझी इच्छा आहे की वचन घेऊन घ्या आणि त्या वचनांचं मनन करा आपल्या अंतःकरणामध्ये. त्या ठिकाणी सांगितलंय की तू झोपेत असताना त्याने त्यांच्यापुढे एक दाखला सांगितला की कोणा मनुष्याने आपल्या शेतात एक चांगले बी पेरले आणि लोक झोपेत असताना त्यांच्यामध्ये तो निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्यांच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज आपल्या देशामध्ये, आणि हे आपण वाचलेलं आहे शेवटचं 3रं वचन, कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या व कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, आणि परंतु गहू मात्र माझ्या कोठारामध्ये साठवा. हालेलुया, हालेलुया. गहू कोठारामध्ये साठवण्यासाठी त्याची वाढ जी आहे ती खुंटू न देता त्याची वाढ होऊ दिली पाहिजे. हालेलुया.
आणि त्याची वाढ तुमच्या शांत बसण्याने होणार नाही. चर्चला न येण्याने वाढ होणार नाही. बायबल न वाचण्याने वाढ होणार नाही. तुम्ही प्रार्थना न केल्याने त्याची वाढ होणार नाही. त्या वचनाला नावं ठेवल्याने त्याची वाढ होणार नाही. त्याच्या आवश्यक फक्त केवळ आपल्या आला आवडणाऱ्या गोष्टी वाचून त्याची वाढ होणार नाही. तुम्हाला जे आवडत नाही, तुम्हाला जे बदल घडवतं, तुमच्या अंतःकरणात जे भेदून जातं, तुम्हाला जे चुटपुट लावतं, अंतःकरणाला पश्चाताप करायला लावतं, रडायला लावतं आणि अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बदलासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतं आणि तुम्हाला नम्र बनवतं आणि त्याच प्रकारे तुम्हाला देवाच्या चरणाजवळ गुडघे टेकायला भाग पाडतं. असं काहीतरी तुम्हाला वाचत राहावं लागेल, त्याच्यावर जास्त काम करावं लागेल, त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. त्याच वेळेस त्याची वाढ होत राहील. लक्षात घ्या. नाही तर गव्हापेक्षा निधनाची जास्त वाढ होईल आणि होईल काय की निधन जे आहे ते जाळण्यासाठी उपयोगात येणार आहे, पण गहू जे आहे तेच केवळ कोठारात साठवलं जाणार आहे. पण आज विश्वासदारांच्या जीवनामध्ये जास्त करून निधनच वाढत आहे आणि आजकाल विश्वासदारांच्या अंतःकरणामध्ये जास्त करून निधनाच्या वाढीसाठी पोषक वातावरणच तयार होत आहे आणि त्या पोषक वातावरणाला जास्त बढावा देताना विश्वासदार भेटतात. पण लक्षात घ्या, आपल्याला परमेश्वराने गव्हाच्या वाढीसाठी असणारं पोषक वातावरण तयार करायला सांगितलं आणि म्हणून तर सांगितलेलं परमेश्वराने की कुसंगतीने काय बिघडते, नीती बिघडते. माझ्याबरोबर काढा रोमकरास पत्र, रोमकरास पत्र 7 अध्याय. त्याचं 4थं वचन आहे. रोम 7:4. त्याप्रमाणे माझ्या बंधूंनो, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रात संबंधाने मृत झाला आहात, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेल्यातून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन काढा, गलतीकरास पत्राचा 1 अध्याय आणि 1 अध्याय आणि 6व्या वचनापासून ते 9 पर्यंत. मला आश्चर्य वाटते की ज्याने ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर आणले सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही, पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करून पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, तिच्यावरून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही तुम्हाला सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. हालेलुया. आता ही जी दोन्ही वचनं आहेत, ती वचनं आपल्याला देवाच्या वचनासाठी आपल्या अंतःकरणामध्ये पोषक वातावरण तयार करण्यासाठी सांगत आहे. जशा प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं की आपली जमीन खडकाळीसारखी नसली पाहिजे, आपली जमीन काट्या कुसळ्यांसारखी नसली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, आपली जमीन ही त्या वाटेवरच्या जमिनीसारखी नसली पाहिजे. आणि ह्या ज्या जमिनी आहेत त्या देवाच्या वचनाची वाढ खुंटवतात. एक तर देवाच्या वचनाचं पूर्णपणे टाकल्या त्याचं वचन चोरून नेलं जातं. दुसरं जे आहे ते काट्या कुसळ्यांच्यामुळे वाढ खुंटते. आणि तिसरं जे आहे खडकाळीची जमीन, की ज्याच्याविषयी आपण पाहिलं की ती जमीन जी आहे ती जमीन काय करते, वेगवेगळ्या प्रकारच्या संसाराची चिंता असेल, धनाचा लोभ असेल आणि एखादा असं लपलेलं पातक असेल आणि एखादा द्वेष असेल, मत्सर असेल, राग असेल आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपला स्वभाव असेल, मानवी स्वभाव, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे देवाच्या वचनाची काय खुंटते, वाढ खुंटते. आणि त्या देवाच्या वचनाची वाढ खुंटल्यामुळं जे देवाला अपेक्षित असणारं असं फळ आहे ते फळ आपण आणू शकत नाही. रोमकराच्या पत्रामध्ये ज्यावेळेस पौल रोमकराच्या मंडळीला सांगत होता, त्यावेळेस तो सांगत होता की तुम्हाला नियमशास्त्राच्या गोष्टींमधून बाहेर येऊन तुम्हाला आता देवासाठी फळ निर्माण करणारे बनलं पाहिजे. पण बरीच लोक आज नियमशास्त्रामधून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जगातल्या गोष्टीमध्ये इतके अडकलेले आहेत की देवासाठी फळ निर्माण करण्याची इच्छा त्यांना नाहीये.
त्यांचं जे आहे, त्यांचं अंतःकरण जे आहे ते निधनाची वार करण्यासाठी, काट्या कुसरांची वार करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देवाला आवश्यक असणार नाही किंवा देवाच्या वचनासाठी घातक असणाऱ्या अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टींची वार करण्यासाठी असलेलं पोषक वातावरण त्यांनी तयार केले. आणि मग कदाचित ते पोषक वातावरण कोणतं आहे? ते पोषक वातावरण निंदा करण्याचं आहे, ते देवाच्या वचनाचा धिक्कार करण्याचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा तिरस्कार करण्याचं वातावरण आहे, देवाच्या गोष्टीविषयी शंका घेण्याचं वातावरण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे देवाला न आवडणाऱ्या कार्याचं वातावरण आहे. आणि अशा सगळ्या वातावरणामुळे होतं काय की निधनाची वाढ जास्त होते. देवाच्या वचनाला अडखळ या गोष्टीमुळे होतं. आणि देवाच्या वचनासाठी आवश्यक असणारं जे वातावरण आहे, देवाच्या वचनासाठी आवश्यक असणारं वातावरण काय? चर्चमध्ये रेग्युलर येणं आणि देवाच्या वचनाकडे लक्ष देणं, त्याचप्रकारे बायबल वाचणं, रोज प्रार्थना करणं, त्याच्यासोबत एक देवासोबत एक चांगल्या प्रकारचा क्वालिटी टाइम जो आहे, जो चांगली वेळ आहे, ती चांगली वेळ देवासोबत घालवणं, त्याच्या आज्ञांचं पालन करणं, पवित्र जीवन जगणं, देवाच्या आज्ञांच्यावर प्रीती करणं, त्याच प्रकारे त्याची वचनं जी आपल्या मनाला आल्हाददायक वाटतात ती नसून तर पश्चातापाकडे घेऊन जाणारी, नम्र बनवणारी, आपल्या स्वभावामध्ये चेंज करणारे अशा वचनांचं जास्त वाचन करणं आणि त्या वचनाचं जास्त पालन करणं. हालेलुया. मी जे बोलत आहे ती गोष्टी लक्षात घ्या, कारण हे जे आजकाल विश्वासणाऱ्यांचं हृदय जे आहे ना, ते अशाच प्रकारे निधनाची वाढ करण्यासाठी झालेलं आहे. आणि म्हणूनच गलतीकरांच्या पत्रामध्ये पौल असं सांगतो त्या ठिकाणी की मी तुम्हाला एक वेगळी सुवार्ता सांगितली होती, पण आजकाल तुम्ही दुसऱ्या सुवार्तेकडे वळलेला. की जी सुवार्ता आज कशाची सुवार्ता आहे? आज प्रॉस्पेरिटी गॉस्पेल म्हणतात त्याला. प्रॉस्पेरिटी मीन्स आशीर्वादाचं गॉस्पेल, आशीर्वादाची सुवार्ता. केवळ आशीर्वादाविषयी बोलत राहा, केवळ पैशाविषयी बोलत राहा, केवळ चमत्कारांच्या विषयी बोलत राहा. पण येशू ख्रिस्ताचं शिक्षण जे होतं ते चमत्काराबरोबर पश्चातापाचं शिक्षण होतं. त्याच प्रकारे येशूचं शिकवण जी होती स्वर्गाची शिकवण होती. येशू शिकवण जगातल्या वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण देऊन होती. आणि येशूच्या शिक्षणाची सुरुवातच मुळात कशात झाली होती? त्या शब्दानं झाली होती, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आजकाल क्रूसाविषयी कोणी शिकवत नाही. क्रूसाविषयी, येशूच्या मरणाविषयी जास्त शिकवलं जात नाही. येशू ख्रिस्त क्रूसावर मारला गेला आणि तो तुम्हाला पापामधून मुक्ती देतो याच्याविषयी शिकवलं जात नाही. आजकाल मंडळांच्या मध्ये फॅशन झालेलं आहे. काय फॅशन आहे? की पापाविषयी शिकवायचं नाही. पापाविषयी शिकवलं तर मंडळी सोडून जाते, लोक सोडून जातात, मंडळी लोक नाराज होतात आणि मग पालकावर नाराज झालं तर दान द्यायचं बंद करतील, लोक दशमाव द्यायचं बंद करतील आणि मग चर्च मध्ये यायचं बंद करतील. पण लक्षात घ्या, हीच खरी सुवार्ता आहे, हेच खरं देवाचं वचन आहे आणि हेच खरं जे परमेश्वरापासून आलेली वचनं आहेत की जे हृदयाला बदलतात, अंतःकरणात पश्चातापाची वचनं टाकतात आणि तीच वचनं आपल्याला जतन करून ठेवायची आहे. हालेलुया. कारण या जगामध्ये मिळवलेली संपत्ती तुमच्यासोबत येणार नाही. या जगामध्ये सर्व मिळालेल्या गोष्टी तुमच्या बरोबर कुठेही येणार नाही. ज्यावेळेस येशू येईल हे सगळं काही इथंच राहणार आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं आगमन होईल त्यावेळेस या जगातली कोणतीही संपत्ती, या ठिकाणी मिळवलेली कोणतीही गोष्ट, या ठिकाणचा मान सन्मान काहीही आपल्या सोबत येणार नाही. स्वर्गामध्ये आपण हे सगळं ठेवून या ठिकाणाहून जाणार आहोत. येशू सोबत केवळ आपल्या सोबत आपलं शरीर येणार आहे आणि ते पण महिमामय शरीरामध्ये रूपांतरित झालेलं शरीर असेल. हालेलुया. म्हणजे शरीर सुद्धा आपल्यासोबत आत्ताच्या ह्या जगामध्ये जसं दिसतं तशा प्रकारचं असणार नाही. म्हणजे आपल्या बरोबर असलेली कोणतीही गोष्ट आपल्या बरोबर जर येणार नाही तर या गोष्टीसाठी धडपड करण्यासाठी त्याच्यासाठी देवाची वचनं आहे असा गैरसमज करून घेणं आपण करू नये. आणि जर असं करून असो आपण तर नक्कीच आपण चुकीच्या ट्रॅकवरती आहोत. आणि म्हणूनच पौल या ठिकाणी सांगतो की वेगळी सुवार्ता जी आहे त्या सुवार्तेपासून आपलं अंतःकरण ठेवा आणि त्या खऱ्या सुवार्तेकडे वळा जी पश्चातापासाठी आहे, जे अंतःकरणामध्ये बदल घडवण्यासाठी आहे, जे हृदयाचं परिवर्तन करून देवाच्या वचनाकडे जास्त जाण्यासाठी आहे. अशा सुवार्तेकडे वळा. आणि जर अशा सुवार्तेकडे तुम्ही वळा तरच देवासाठी काहीतरी निर्माण करू शकता. कारण देवासाठी निर्माण करण्यासाठी तुम्हाला वाटेवरच्या जमिनीसारखं असून चालणार नाही, तुम्हाला त्या खडकाळीच्या जमिनीसारखे असून चालणार नाही, तुम्हाला त्या काट्या कुसळ्याच्या जमिनीसारखं असून चालणार नाही, तर तुम्हाला त्या जमिनीसारखं असावं लागेल की ज्या जमिनीमध्ये वचन टाकल्या ते धरून ठेवतो. आणि तो मनुष्य काय म्हणतो माहिती आहे? हे वचन माझ्यासाठी, हे पश्चाताप माझ्यासाठी.
हे आशीर्वादाचं पण माझ्यासाठी आहे. हे येशू ख्रिस्ताचं तारणाचं वचन माझ्यासाठी आहे. क्रूसाचा संदेश माझ्यासाठी आहे. माझ्या अंतःकरणामध्ये देवाची जी गोष्ट आहे ती शांतीचा संदेश माझ्यासाठी आहे. स्वर्गाच्या साठी असलेला पवित्रतेचा संदेश माझ्यासाठी आहे. आणि हा संदेश मी साठवून ठेवेन. ही वचनं मी साठवून ठेवेन. ही वचनं मी साठवून ठेवेन. आणि एक दिवस ती फळं आणतील. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस लवकर फळ येत नाही म्हणून आपण नाराज होतो, किंवा लवकर आपल्या जीवनामध्ये काही निर्माण होत नाही म्हणून आपण काय होतो बरं, नाराज होतो. का नाराज होतो आपण? कारण आपल्याला असं वाटतं बाकीच्या फळ, कारण बऱ्याच जणांना लवकर फळ मिळत नाही, काहींना लगेच फळ मिळतं, काहींच्या लगेच त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होतात. आता बायबलमध्ये जे शिष्य होते, जे शिष्य येशूचे 12 शिष्य, त्यापैकी एक बदलला, पण 11 जे राहिले त्यांच्यापैकी काही जण असे होते की ते मंडळीचा आधारस्तंभ बनले. पण काहींना खूप संघर्ष करावा लागला, काहींना खूप वेळाने यश मिळालं, काहींना खूप वेळाने त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिले. भलेही त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार झाले पण नंतर झाले. मग आता ह्या लोकांना सेम वचनं सांगितलेली होती, पण त्यांच्या जीवनामध्ये, काहींच्या जीवनामध्ये लवकर मिळालं, काहींच्या जीवनामध्ये उशिरा मिळालं. तुमच्यापैकी पण काही जण असे असतील की त्यांना लवकर फळ मिळेल पण काहींना उशिरा मिळेल. पण जे उशिरा मिळेल त्यांच्या जीवनामध्ये पण फळ मिळेलच मिळेल. कारण त्या ठिकाणी वचन सांगताना सांगितलेलं, येशू ख्रिस्ताने काय सांगितलं ते वचन वाचा पुन्हा एकदा. तुमच्या मनामध्ये ती खात्री असावी फळ मिळण्यासाठी, आणि म्हणून ते वचन वाचणं गरजेचं आहे. मग त्या शुभवर्तमान 13 अध्याय 23 वचन. शेवटचं वचन आहे, वाचा आणि बंद करूया. काय सांगितले? चांगल्या जमिनीत पेरलेलं फळ आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 फळ, कोणी 60 फळ, तर कोणी 30 फळ. हालेलुया. असं नाही दिलं त्या ठिकाणी की तुम्ही फळ नाही देणार. कोणी दिलं तर दिलं, नाही तर नाही. कोणी देईल काय काय होईल मला काही माहित नाही, अशा प्रकारे शब्द त्या ठिकाणी नाहीयेत. आणि तो शब्द त्या ठिकाणी की तो फळ देतोच देतो. मग कदाचित कोणी वेळानं देईल, कदाचित कोणी 1 वर्षात देईल, कदाचित कोणी 2 वर्षात देईल, कोणी 10 वर्षात देईल, पण फळ देईल. तुमचं जर समर्पण तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये फळ येत राहील. जशा प्रकारे तुमचे एफर्ट्स असतील तशा प्रकारे तू फळ देत राहील. कोणी लवकर समर्पण करतं, नुसतंच वचन जतन करून ठेवतात आणि त्याची वाढ खुंटवली जाते, किंवा त्याची वाढ होण्यासाठी पोषण जे वातावरण आहे ते वातावरण काही तयार करत नाही. पेत्राने ते केलं होतं लगेच. पेत्राने काय केलं? हालेलुया. पेत्राने पश्चाताप केला लगेच. पेत्र ज्यावेळेस लगेच बाहेर आला, नाकारला आतमध्ये, सरकारवाड्यामध्ये राखवलं आणि त्याच्या कानावरती कोंबड्याचा कोंबडा आरवला, त्याला ऐकू आलं. आणि ऐकल्यानंतर लगेच त्याच्या डोक्यामध्ये क्लिक झालं, अरे येशू ख्रिस्त मला म्हणाला होता की कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. आणि बायबल काय सांगतो, पेत्र लगेच बाहेर गेला. लगेच तो म्हणाला नाही उद्या पश्चाताप करतो, परवा पश्चाताप करतो, 2 दिवसांनी करतो, 4 दिवसांनी, बघू आता येशू मरणातून जीवन झाल्यावर बघूया करूया. तसा प्रकार बायबल सांगतो लगेच पेत्र बाहेर गेला आणि तो रडला. हालेलुया. लगेच बाहेर गेला आणि रडला, आणि तोच मंडळीचा आधारस्तंभ बनला. त्याच्यानंतर थोमा जो आहे तो थोमा काय करतो बरं? थोमा येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाल्यानंतर सुद्धा विश्वास ठेवत नाही. तो काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो मी जोपर्यंत बोट घालत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. तो ठेवतो विश्वास, पण बोट घालून पाहिल्यानंतरच विश्वास ठेवतो. आणि बोट घालून पाहिल्यानंतर विश्वास ठेवल्यानंतर तो नंतर भारतात आला कित्येक वर्षांनी, आणि त्याच्याद्वारे पण चमत्कार झाले. पण पेत्राला लवकर फळ मिळालं, थोमाला उशिरा मिळालं. याचं कारणच हे आहे की त्याचे एफर्ट जास्त होते, त्याची धडपड जास्त होती, त्याच्यामध्ये आवेग जास्त होता. त्याच्यासाठी देवाचं फळ आणण्यासाठी, देवासाठी काहीतरी प्रोडक्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची पॅशन होती. ती पॅशन थोमामध्ये जरा उशिरा आली आणि म्हणून थोमाला उशिरा फळ मिळालं. हालेलुया. तुमच्यामध्ये जर लवकर येईल तर तुम्हाला सुद्धा लवकर फळ मिळणार आहे. जर उशिरा तुम्ही जागे व्हाल तर उशिराच फळ मिळणार आहे. थोडंसं वेळ लागेल पण मिळेल मात्र करा. काहींना 30 फळ मिळेल, काहींना 60 फळ, पण काहींना 100 फळ मिळेल. आणि दुसरं तिसरं बीज जे आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. लक्षात घ्या, जसं आपण वचन वाचलं योहानाच्या शुभवर्तनामध्ये, ज्याला आपण बीज म्हणत आहोत, ज्याला आपण वचन म्हणत आहोत, जे पेरणी करा म्हणत आहोत, आणि ते दुसरं तिसरं काही नाहीये तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. कारण ते वचन वाचा. या ठिकाणी हा शेवट जो वचन केलं संदेश जो आहे तो संपतो, पण हा संदेश मात्र हे वचन ऐकल्याशिवाय संपत नाही. आणि ते अतिशय महत्वाचं वचन आहे. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचा होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हालेलुया. बाजूला सांगा, प्रारंभी शब्द होता,
आणि जे काही निर्माण होणार आहे ते त्याच्याद्वारेच निर्माण होणार. हालेलुया. त्याच्या वाचून काहीही निर्माण होणार नाही. आणि तोच शब्द तुमच्या हृदयामध्ये पेरणी करायचा तुम्हाला. आमेन. आणि तो म्हणाला मार्ग सत्य आणि जीवन मी सांगतो. हालेलुया. जीवन आहे, तो जीवन निर्माण करतो, तो तयार करतो, प्रोडक्शन करतो. आणि कुठून निर्माण करतो? ज्या ठिकाणी आशा नाही तिथून तयार करतो. जिथे तुम्हाला असं वाटणार नाही की इथून होईल या ठिकाणी तयार करतो. तो बायबल असं सांगतं की तो वाळवंटातून झरे वाहतो. हालेलुया. वाळवंटात ज्या खडकाळीतून तो पाणी काढू शकतो असा आपला परमेश्वर आहे. ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी तो निर्माण करू शकतो. पण त्याला केवळ एका बीजाची आवश्यकता. हालेलुया. केवळ एका बीजाची आवश्यकता आहे. ते बीज तुमच्या अंतःकरणामध्ये पेरलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात निर्माण होण्यासारखं काही नाही राहिलं, माझ्या जीवनामध्ये आता निर्माण होईल असं काही नाहीये. पण अशाच लोकांची देवाला गरज आहे की जे बीजाला धरून ठेवतील, अंतःकरणामध्ये त्या वचनाला धरून ठेवतील, त्या येशूला धरून ठेवतील. येशू शब्द आहे, त्या शब्दाला धरून ठेवतील आणि तो शब्द त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करेल. मग काहींच्या जीवनात शांती निर्माण होईल, काहींच्या जीवनात आनंद निर्माण होईल, काहींच्या जीवनात आशीर्वाद निर्माण होतील, काहींच्या जीवनात आरोग्य निर्माण होईल, काहींच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ज्या आवश्यक असणाऱ्या दया निर्माण होईल, देवासाठी दानं निर्माण होतील, जी 9 फळं आहेत ती निर्माण होतील, किंवा काहींच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची फळं तयार होतील, पवित्र आत्म्याची दानं तयार होतील, किंवा काहींच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा तयार होईल. पण निर्माण मात्र परमेश्वर करण्याचं. हालेलुया. आणि तो तुम्हाला मला निराश करणार नाही. आणि म्हणून येशूने सांगितलेलं ती वचन आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासमोर होता. आणि हे जी वचन आहे ती योहानाने लिहिली आणि योहानाने ते पाहिलं होतं. आणि योहान काय म्हणतो माहिती आहे? मी माझ्या डोळ्याने पाहिलं, मी चाचपलं आणि मी अनुभव घेतला. योहान काय म्हणाला माहिती आहे? योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये मी चाचपलं, मी पाहिलंय आणि त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. वाचा ते वचन. संपव असं वाटतं पण या ठिकाणी ते संपवत नाहीये. हा, योहाना पहिलं पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन. जे आरंभापासून होते, जे आम्ही ऐकले, जे आम्ही आपल्या डोळ्याने पाहिले, जे आम्ही न्याहाळले आणि आपल्या हाताने चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. हालेलुया. वचन जे आहे ते अंतःकरणात कोरून ठेवा, विसरू नका. हा संदेश नका विसरू. हे मी याच्या अगोदर तुम्हाला देवाच्या वचनाविषयी, शास्त्राविषयी पुष्कळ काय काय सांगितलेलं आहे. ते देवाने सांगितलं, मी नाही सांगितलं. आणि हे सगळं जे आहे हे सगळं तुमच्या अंतःकरणात राहावं यासाठी आहे. बरं, हे तुमच्या अंतःकरणाचा ताबा घ्यावं यासाठी हे आहे. आणि यासाठी हे आहे की तुम्ही ते चाचपून पाहावं की हे तसंच आहे का म्हणून. हालेलुया. आणि मी तुम्हाला खात्री देतो की ज्यावेळेस तुम्ही स्पर्श करणार तुम्हाला जाणीव होईल हे असंच आहे. आणि ते जीवन निर्माण करते आणि तुमच्या अंतःकरणात ते जीवन निर्माण करेल. शांती बाहेर नाही कुठं सापडणार तुम्हाला, तुमच्या हृदयात सापडेल. हालेलुया. कारण विश्वासणाऱ्यांच्या समस्यांची उदाहरणं किंवा विश्वाच्या समस्यांचं जे कारण आहे किंवा त्यांच्या समस्याचं जे उत्तर आहे, ती समस्याचं उत्तर आपल्या अंतःकरणामध्ये सापडतं, आपल्या आत्म्यामध्ये सापडतं. बाहेर कुठे